खोलून टाका नाही. हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा जो ब्लॉग आहे ना, हा आहे 1 तारखेचा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2 दिवसाचे ब्लॉग बघायला भेटतील. एक तर 1 मार्चचा आणि दुसरा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशीचा. कारण आधीमध्ये मी काही शूट केलं नव्हतं, कारण गावाकडून आल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मग आराम केला थोडासा. आणि त्यानंतर मग 1 तारखेच्या नंतर डायरेक्ट शिवरात्रीच्या दिवशी मी ब्लॉग शूट केला. तर सुरुवातीला आता मी गावाकडून इकडे आलेली आहे मुंबईला. आणि आल्यानंतर पूर्ण घराची काय अवस्था झाली आहे काय सांगू. अख्ख्या घरामध्ये पूर्ण धूळ झाली आहे. खिडकी दरवाजे सगळे बंद केले तरीसुद्धा अख्खं पूर्ण घर अस्तं झालेलं आहे. तर सुरुवातीला सगळे घरातलं आवरून घ्यायचं आहे मला, कारण गावाकडून आल्याच्यानंतर खूप सारे कपडे वगैरे पण धुवायला टाकायचे आहेत मशीनमध्ये. तर सकाळी आम्ही आलो 1 तारखेला सकाळी आम्ही आलेलो. आणि त्यानंतर सुरुवातीला ना खालचं सगळं मी आवरून घेतलं, म्हणजे किचनमधली क्लिनिंग केली. त्यानंतर हॉल वगैरे सगळं आवरला, बेडरूम आवरली खालची. आणि त्यानंतर आता वरती आलेली आहे, स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घेतलं. कारण जेव्हा पण आपण साफसफाई करायला म्हणजे घेतो तेव्हा खूप टाईम जातो आपला त्यामध्ये. आणि मग परत सगळं काम झाल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचं खूप कंटाळा येतो आणि खूप थकल्यासारखं होतं. म्हणून मग आधीच स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घेतला आणि त्यानंतर कामाला लागले. तर खालचं सगळं आवरल्याच्या नंतर मी आलेली आहे आता वरती. आणि तुम्ही इथे बघू शकता वरची बेडरूम. तर सगळे सुरुवातीला आवरून घेते. त्याचबरोबर बेडशीट वगैरे पण मी चेंज करून घेतलं, कारण जायच्या आधीच मी बेडशीट वगैरे धुवून घेतलेली होती. तर ते सगळं चेंज वगैरे करून घेतलं. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी मी बेडरूम आता आवरून घेतलेली आहे. आणि समोरच्या रूममध्ये पूर्णपणे पसारा पडला आहे, कारण खालचं मी आवरत होते आणि आरू वरती येऊन बसलेला होता टी व्ही बघत. तर तो बसला आणि पूर्णपणे पसारा करून ठेवला आहे वरती, कारण खेळणे वगैरे काढणं वगैरे. तर त्यामुळे तर तेही सगळं आवरायचं आहे. आणि आता सुरुवातीला पूर्ण वरती मी झाडून वगैरे मारून घेणार आहे, कारण खूप सारे धूळ वगैरे दिसत होते. तर चला आता पटापट झाडून वगैरे मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता वरची बेडरूम आवरल्याच्या नंतर आलेली आहे समोरच्या रूममध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता अरुण पूर्णपणे पसारा केलेला आहे रूममध्ये. तर आता सुरुवातीला जेवढं काही एक्स्ट्रा सामान जे वरती ठेवलेलं आहे ते सगळं मी खाली नेऊन व्यवस्थित ठेवणार आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता बघा पिल्लूची वाफ द्यायची मशीन वगैरे, कारण सकाळी त्याला वाफ वगैरे दिली. कारण गावाकडून आलो ना त्यानंतर त्याला थोडीशी सर्दी वगैरे झालेली, मग त्यामुळे घरीच मशीन आणून ठेवलेली होती. तर वाफ वगैरे त्याला दिली, आरूला पण वाफ वगैरे दिली. आणि त्यानंतर आता मशीन वगैरे सगळं खाली नेऊन ठेवलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता तर आरू इथे टी व्ही बघत बसला होता आणि त्यानं पूर्ण खेळणी वगैरे इथे मांडून ठेवले. आणि एवढी खेळणी त्यानं जमा केली आहे ना खूप सारी. तर सगळी ना मी एक मोठ्या काय म्हणतात त्याला पिशवीमध्ये सगळी भरून ठेवली, कारण तो खेळतही नाही काही नाही, टी व्ही वगैरे बघतो पण अशी सगळी खेळणी मांडून ठेवतो. तर कुणाकुणाची मुलं असं करतात मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे खेळायचं नाही काही नाही, फक्त मांडून ठेवायचं घरानं. तर बस आता ते सगळं मी उचलून ठेवलं. त्यानंतर हे टेबल वगैरे सगळं मी खाली नेऊन ठेवणार आहे आणि सगळं व्यवस्थित क्लीन करून जे वस्तू लागतील त्याच वरती आणून ठेवणार आहे. आणि कपडे पण मी धुवून टाकले होते, तर थोडेसे कपडे वगैरे मी वाळत घातले.
तर आता पूर्ण घरामध्ये मी व्यवस्थित झाडून वगैरे मारून घेतलं आणि खिडक्या पण मी अधूनमधून पुसून घेतल्या, कारण तिथे पण थोडंसं मला ना धूळ वगैरे वाटत होती. ते सगळं पुसून वगैरे व्यवस्थित घेतलं. आता पोछा वगैरे मी मारणार आहे. आणि बाहेर तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या वगैरे आहेत ना, त्या पण खूप घाण झाल्यात, कारण 2-3 दिवसातच एवढे धूळ आतमध्ये आलेले आहे ना, कारण हे पूर्ण वरतीने गिरील वगैरे लावलेलं आहे आणि बाहेरच म्हणजे मोठा रस्ता आहे आमच्या घरासमोर, त्यामुळे मग सारखी वाहनं चालू असतात आणि त्यामुळे धूळ वगैरे खूप जास्त आलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता सगळं तुळशी इंद्रावन वगैरे मी सरकून झाडून वगैरे मारून घेत आहे. तर चला आता पटापट सगळं झाडून वगैरे मारून घेते. तर गेल्या काही दिवसापासून माझे ब्लॉग ताईंना व्यवस्थित येत नाही आहेत, म्हणजे 8 दिवसाला, कधी काही 2 आठवड्याला. तर असं का होते ते सांगते. कारण एकतर ना गावाकडं जायचं होतं, त्यामुळे मग तिकडे 2 ते 3च मी ब्लॉग शूट केले आणि इकडे आल्याच्यानंतर मला खूप वीकनेस वाटत होती आणि खूप थकल्यागत होत होतं, म्हणून मग इकडे पण मी एकच हा ब्लॉग शूट केला 1 तारखेचा. आणि त्यानंतर मग 5 ते 7 दिवस मी पूर्णपणे टोटली आराम केला, कारण पूर्ण माझं जे रुटीन आहे तोच पूर्ण बिघडून गेलं. कारण घरातली कामं वगैरे पण व्यवस्थित होत नव्हती टाईमवर आणि पिल्लूला वगैरे सांभाळायचं आणि त्यामध्ये खूप म्हणजे हे होत होतं. तर काय होते माहिती आहे का, आता पिल्लू पण रांगायला लागले, त्यामुळे मग खाली ना कोणतीही वस्तू ठेवायला जमत नाही. सगळं व्यवस्थित खाली फरशीवर आवरून ठेवायला लागायले, कारण बाबू काय करतो, काही पण खाली दिसलं की लगेच तोंडामध्ये घालतो. आणि त्यामुळं मग सर्वात पहिले होता होईल तेवढं मला घरातलं काम कसं लवकर होईल तेच पडतं, म्हणजे कसं लवकर होईल तेच पाहावं लागतं. आणि त्यामुळे मग थोडंसं रुटीन माझं गडबडलं आहे, पण लवकरच मी माझ्या रुटीनमध्ये परत येईल आणि व्यवस्थित ब्लॉग वगैरे शूट करेल. तर त्यानंतर तुम्हाला ना 2-3 दिवसाला लगेच माझे ब्लॉग पाहायला भेटतील, 2-3 दिवसाच्या अंतरावर. तर आशा करते की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील. तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब अवश्य करत जा आणि थोडा जरी माझा ब्लॉग आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कारण खूप मेहनत लागते एक व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि ते पण तेव्हा जेव्हा घरात लहान मुलं असतात त्यावेळेस तर सगळं करणं म्हणजे खूप अवघड असतं. एक तर घरातलं काम, दुसरं बाळाला सांभाळणं, प्लस यूट्यूबचं काम वगैरे. तर त्यामुळे प्लीज ताईंनो व्हिडिओला 1 लाईक करत जा. तुमच्या 1 लाईकमुळं थोडंसं मोटिवेशन भेटतं मला व्हिडिओ अजून बनवण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता आता मी पूर्णपणे घर वगैरे क्लीन केलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता सगळं आवरून घेतलं आहे आणि सगळे रूम वगैरे आवरल्याच्या नंतर व्यवस्थित आता घर मस्त असं चमकत आहे बघा. तर तुम्हाला आता पायऱ्या वगैरे पण मी दाखवते. तर त्या पण व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेल्या आहेत. माझं सगळं आवरून झालंय, तर लहान शिव पण उठलेला आहे. तर हा ब्लॉग मी इथपर्यंतच शूट केला आणि यानंतर आता तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशीचा ब्लॉग बघायला भेटेल. तर आता माझं आवरलेलं आहे, आता मी जत्रामध्ये जातो पटकन आणि शिवचं पण आवरलं आहे, आरू पण रेडी आहे. चला जायचं. लागलं तुम्हाला तर आता हा जो ब्लॉग आहे ना 8 मार्चचा ब्लॉग आहे, महाशिवरात्रीच्या दिवशीचा. आणि आता सगळ्यांचं आम्ही आवरलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. तर खूप वेळेस मी हे मंदिर दाखवलेलं आहे तुम्हाला, कारण माझ्या घराच्या अगदी जवळच आहे शिवमंदिर. तर माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही मंदिराकडे निघालो आहोत आणि तुम्ही ते बघू शकता आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे पूर्णपणे बाहेर पण दुकानं वगैरे लागलेली आहेत. तर दरवर्षी इथे ना शिवरात्रीच्या दिवशी यात्रा वगैरे असते, तो पूर्ण 1 दिवस यात्रा असते आणि त्यासाठी मग पूर्ण दुकानं वगैरे लागलेली आहेत. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता मंदिर खूप छान असं सजवलेलं आहे आणि शिवला त्याच्या पप्पाने वगैरे घेतलेलं आहे आणि फुलं वगैरे हार जे काही लागते ते सगळं मी घेतलं आहे. तर चला आता जाऊयात आतमध्ये मंदिरामध्ये आणि पाय वगैरे पडते, नंतर बोलते तुमच्यासोबत. आरू पाय पडेल, इकडून समोरून पडायचं ना बाळा. तर
तर आता मंदिरामध्ये आल्या अगोदरच सर्वात पहिले आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं. तर चला आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूयात. आणि आता तुम्ही ते बघू शकता, खूप छान असं आज सगळ्या मंदिरांना सजवलेलं आहे आणि खूप सुंदर अशा फुलांच्या माळा वगैरे लावल्यात. तर पूर्ण मंदिर आज खूप सुंदर असं दिसत आहे. तर चला आता पटापट आपण दर्शन करूयात, कारण सर्वांना दर्शन करायचं आहे आणि खूप लांब अशी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे शिवमंदिरामध्ये. तर चला आता मी पण शिवजीचं दर्शन वगैरे घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. इकडे इकडे आयुष. तर आता सगळे देवांचं दर्शन झालं आणि त्यानंतर मी आलेली आहे इकडे खालच्या साईडला. तर खालच्या साईडला खूप सुंदर आणि मोठी अशी नदी आहे. तर तिथे आम्ही थोड्या वेळ 5 ते 10 मिनिट बसलो आणि त्यानंतर लगेच वरच्या साईडला आलो इकडल्या देवांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता सगळ्या देवांचं आम्ही दर्शन वगैरे घेतो. तर आता देवाचं दर्शन वगैरे करून झालं आणि त्यानंतर आता इथेच बेंचवर मी 5 ते 10 मिनिट बसणार आहे, कारण आयुषचे पप्पा गेलेले आहेत घरी केळी वगैरे आणण्यासाठी. कारण आम्ही प्रसादासाठी केळी आणली होती 15-20 डझन. तर ते इथे वाटप करायचे आहे, तर त्यासाठी ते आणायला गेलेले आहेत आणि तोपर्यंत मी शिवला घेऊन इथे बसलेली आहे. तर चला आता ह्यांनी वाटप वगैरे करतील तोपर्यंत मी इथे बसेल आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत यात्रेमध्ये. तर तुम्हालाही घेऊन जाते यात्रेमध्ये. चला. चला चला. तू नाही काय नाही घ्यायचं ना. बरं काय पाहिजे तुला? काय थांब, पप्पा लिहू दे ना, थांब ना. मावशी एकदा खोलून टाका नाही. असं आहे ना, छान वाटते. तर ह्यांनी घरी गेले आणि ते कॅरेट वगैरे केळाचं घरी ठेवून आले, कारण घर खूप जवळ आहे इथून त्यासाठी. तर आता आम्ही यात्रेमध्ये थोडंसं फिरणार आहोत आणि आरूला ज्यामध्ये बसायचं वगैरे आहे, खेळायचं आहे त्यामध्ये बसवणार आहोत आणि त्याला थोडीशी खेळणीही घेऊन देणार आहोत. तर आता तुम्हाला मी तोरण वगैरे दरवाजाची दाखवली, त्या मावशीकडे होती ती. तर ती तोरणं मी दरवाजासाठी 2 घेतलेली आहेत, म्हणजे एक तशी मोठी आणि एक दुसरी फुलांची घेतलेली आहेत आणि एक ना ताटावर झाकायचं असतं ना बघा उलनचं, तर ते एक घेतलेलं आहे कारण मला खूप आवडलं त्यासाठी. तर चला आता थोडंसं आम्ही फिरतो आणि थोडंसं आरूला पण घेऊन देतो काय घ्यायचं आहे ते. कुठे जायचं? समोर जायचं. पिशवी आणायला पाहिजे होती एक. चल चल चला. tunggu हो चल.
चला शिवला बसायचं. शिव अरे शिवला घेऊन बसतो का? तर आता थोडंसं आरूला सगळ्या ह्याच्यात मी बसवलं आणि त्यानंतर आरूनं सारखं म्हणत होता की मला आकाश पाळण्यात बसायचं आहे. मग त्यासाठी मग मलाही त्याच्यासोबत बसावं लागलं, कारण त्याला एकट्याला मी नाही बसू शकत होते, कारण तो म्हणजे एकदम उंचावर गेल्यावर भीती त्याला वाटेल त्यासाठी. तर आता मी त्याच्याबरोबर आकाश पाळण्यात बसले. तर खूप छान वाटत होतं आणि वरतून पण ना खूप छान व्ह्यू येत होता. म्हणजे सगळी यात्रा वगैरे दिसत होती, नदी वगैरे दिसत होती. तो खूप छान असं वाटत होतं, पण भीती पण वाटत होती, कारण आणि मला भीती वाटत होती, पण आरू अजिबात भीत नव्हता. त्याला खूप छान वाटत होतं. पण आम्हाला नाही आकाश पाळण्यात वगैरे बसायला आवडत नाही, पण आरूमुळं मला बसावं लागलं, कारण तो खूप खुश होता त्यासाठी. तर चला आता बाकी बघू काय काय घ्यायचं आहे ते घेऊयात. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ताईंनो. तसेच कुणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील किंवा मग चॅनलवर पहिल्यांदाच असतील तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही, तर बेल आयकॉनमधील ऑल ऑप्शन नक्की सिलेक्ट करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. वाजव तू वाजव बेटा.